बाळाजी विश्वनाथ भट हे बाजीराव पेशवे यांचे वडील हे मूळचे श्रीवर्धनचे. बाळाजी विश्वनाथ भट आणि त्यांचे वडील आजोबा हे त्या काळामध्ये सिद्धीच्या ज्या वेळेला राज्य होतं तिथे कोकणामध्ये, तर त्यावेळेला कारकुनी करायचे, मिठागरं वगैरे अशा ठिकाणी कारकुनी करायचे असे संदर्भ सापडतात. बाळाजी विश्वनाथ भटांच्या बाबतीमध्ये असं झालं की त्यांचे बंधू आणि त्यांचे काका यांच्याकडनं काहीतरी क्षुल्लक चूक झाली आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त सिद्धीच्या माणसांनी त्यांना अक्षरशः पोत्यामध्ये बांधून समुद्रामध्ये बुडवलं होतं. त्यामुळे एकतर आपण या जाचामध्ये असंच राहायचं गरिबीमध्ये, किंवा हे सोडायचं आणि आपण देशावर काहीतरी नशीब आजमावायचा प्रयत्न करायचा. बाळाजी विश्वनाथ भट आणि त्यांचे दोन मित्र भानुबंधू म्हणजे नंतरचे जे नाना फडणवीस यांचे पूर्वज, तर ह्या तिघांनी मिळून असं ठरवलं की आपण कोकण सोडूया, देशावर जाऊया, नशीब आजमावायचा प्रयत्न करू आपण तिथे. हे भानुबंधू जे आहेत यांच्या नात्यामध्ये कोणीतरी सासवडचे जे पुरंदरे आहेत, अंबाजी पंत पुरंदरे यांची आणि त्यांच्या वडिलांची काहीतरी ओळख होती आणि म्हणून त्यांनी यांना सांगितलं बाळाजी विश्वनाथ भटांना की आपण एक ओळखीचं पत्र हे पुरंदरेंच्या नावाने घेऊन त्यांच्याकडे जाऊया पहिल्यांदा आणि त्यांच्या माध्यमातून मग आपण सातारा छत्रपतींच्या दरबारी आपण जाऊया. आणि हे तिघं तरुण चिपळूणहून निघाले. हे पहिल्यांदा सासवडला गेले पुरंदरेंच्या वाड्यावर आणि त्यांनी ते पत्र दाखवलं त्यांना की असं असं आम्ही कोकणातून आलेलो आहोत, आम्ही नोकरी शोधण्याच्या उद्देशाने आलेलो आहोत. पुढे 1-2 दिवसांनी ते साताऱ्याला आले या तिघांनाही घेऊन. आणि साताऱ्याला त्यावेळेला छत्रपती राजारामांच्या पदरी जे सेनापती होते धनाजी जाधव, या धनाजी जाधवांच्या सैन्यामध्ये पडेल ते काम करायचं. हळूहळू बाळाजी विश्वनाथ भटांची जी हुशारी होती, जे त्यांची बुद्धीची जी चुणूक होती, लेखणी होती, तर याची चुणूक तिथे धनाजी जाधवांच्या सैन्यामध्ये ज्याच्याकडे ते कामाला लागले होते त्यांच्याकडे ती दिसायला लागली की हा माणूस काहीतरी वेगळा आहे आणि काहीतरी कामाचा आहे. ज्या वेळेला संभाजीराजांना पकडलं होतं, महाराणी येसूबाई, संभाजी महाराजांचा मोठा मुलगा म्हणजे शाहू महाराज आणि इतर मंडळी हे सगळे पकडले गेले आणि पकडले गेल्यानंतर तिथून त्यांना औरंगजेबाच्या छावणीमध्ये आणलं गेलं आणि नंतर आणि हे सगळं मंडळ तिकडे आग्र्याकडे रवाना झालं. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज गेले. मग ताराराणींनी काही वर्ष हा सगळा कारभार सांभाळला, 8 ते 9 वर्ष हा कारभार सांभाळला. औरंगजेब इथे मेल्यानंतर परत एकदा सगळं त्याचं सैन्य परत जायला लागलं. त्यावेळेला आपल्या मराठा लोकांनी ठरवलं होतं की जे महाराजांचे पकडून नेलेली जी मंडळी आहे सगळे कुटुंबीय, यांना सोडवायचे प्रयत्न सुरू झाले. आणि ते सोडवण्यामध्ये आणि या सगळ्याच एकूण भूमिकांमध्ये बाळाजी विश्वनाथ भटांची भूमिका खूप मोठी होती, खूप महत्त्वाची भूमिका होती. शाहू महाराजांना सोडवण्यामध्ये मोगलांचा एक फायदा असा होता की त्यांना असं वाटत होतं की पिढीजात वारसा आहे यांचा, भाऊबंदकीचा, त्याचं एक त्यागं म्हणून आपण शाहू महाराजांना सोडवून बघू. त्यांना सोडवलं तर कदाचित ते परत महाराष्ट्रामध्ये गादी करतात, त्यांच्यात आणि ताराराणीमध्ये भांडण होईल. ते जर झालं तर परत एकदा परिस्थिती आपल्याला अनुकूल झाली तर आपल्याला महाराष्ट्र जिंकता येईल. आणि शाहू महाराजांना सोडवून आणण्यामध्ये जे इतर मंडळी होते त्याच्यामध्ये एक होते हे बाळाजी विश्वनाथ भट म्हणजे बाजीरावांचे वडील. त्यांना सोडवून आणल्यानंतर या शाहू महाराजांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. या सगळ्या घडामोडी घडत असताना बाळाजी विश्वनाथ भट हे आपलं कर्तृत्व, आपली हुशारी, आपली लेखणी, कधी गरज पडली तर आपली तलवार, सगळ्याच बाबतीमध्ये ते अग्रेसर होते आणि त्यामुळे त्यांचा एक प्रकारचा दबदबा साताऱ्यामध्ये निर्माण झाला. मग जेव्हा शाहू महाराज हे पहिले छत्रपती म्हणून नियुक्त झाले त्यावेळेला गादीला पंतप्रधान पाहिजे आणि बाळाजी विश्वनाथांचं कार्य म्हणजे शाहू महाराजांना सोडवण्यापासून तर छत्रपती करेपर्यंत प्रत्येक कार्यामध्ये बाळाजी विश्वनाथ भटांचा वाटा होताच. हे सगळं लक्षात घेऊन त्याची कुठेतरी उतराई व्हावी म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी आपले पहिले पेशवे म्हणून बाळाजी विश्वनाथ भटांना पेशवेपद किंवा पंतप्रधान म्हणून नेमलं.